संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी. कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत महिला व पुरुष नग्न होऊन अघोरी कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार आला समोर. भर दिवसा हा प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 16 जून सोमवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो. तर काय आहे नेमकं प्रकरण, सविस्तर जाणून घेऊया. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये हा प्रकार घडला आहे. गावातील स्मशानभूमी वैकुंठधाममध्ये अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषांकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उदगावातील वैकुंठधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले असताना त्यांना तिथं भयंकर प्रकार दिसून आला. यामध्ये अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणची रक्षा बाजूला करून तिथं काळी बाहुली, नारळ नावाची चिठ्ठी लिहून पूजार्चा करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये तर खळबळजनक प्रकार दिसून आला. यामध्ये एक महिला नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं. त्याचबरोबर 6 महिन्यांपूर्वीचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला. त्यामध्ये एक पुरुष नग्न होऊन अशी पूजा करत असल्याचं दिसून आलं. याचं फुटेज सध्या उपलब्ध झालं आहे. हे दोघे पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम इथं आल्याचं दिसून आलं आहे. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार या दिवशी भरदिवसाही अघोरी पूजा होत होती. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून असे प्रकार रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात येणार आहे.